निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे संसार हे उद्ध्वस्त झालेत। बीडच्या आष्टीतील शिंदेवाडे 300 गोणी कांदा पावसामुळे खराब झालाय। महिला शेतकरी सोनाली दरेकर यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती। 5 महिन्यांहून अधिक काळ राबून त्यांनी कांद्याची शेती केली। कांदा विक्रीसाठी काढण्याच्या तयारीत असतानाच पावसानं घात केला। वाहून जाणारा कांदा वाचवण्यासाठी त्यांच्या चिमुकलीची धडपड व्हिडिओमध्ये कैद झाली आहे। कांदा विकून मिळणाऱ्या पैशातून या चिमुकलीनंही छोटी छोटी स्वप्न पाहिली होती, मात्र आता ही सर्व स्वप्न त्या कांद्यासोबत वाहून गेली आहेत। त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। त्याला आता आम्ही बोलणार तरी काय। आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही। आमचं परिस्थिती बघण्यासारखी सुद्धा नाही। आज 5 दिवस झालं पाऊस येतोय, त्या पावसामध्ये अक्षरशः 5 दिवस झालं आम्ही सारखे भिजतोय। पैसे तरी कसे येणार आहे, त्याला भाव तरी कोण देणार आहे, कोणी घेणार नाहीये। सगळ्या कांद्यांची आता अक्षरशः डोळ्यासमोर माती झाली। साहेब मला तुम्ही मदत करा। हे बघा आमच्या कांद्या शेणला कोण मदत केलं, मी कशी गावापासून तुम्ही काय करता मदत